नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील सरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं, 11 मार्च 2025च्या कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवा. JNC अजेंडामध्ये सादर केलेले MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांचे दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी JNC मीटिंग ताबडतोब निश्चित करा. 3rd PRC ताबडतोब लागू करा. 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या MTNL कर्मचारी तसेच अधिकारी यांना ताबडतोब लागू करा. यांसारख्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी कामगार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र सुर्वे, DR सावंत, मधुकर घाडी, शैलेश नाईक, जयदीश साटम इत्यादी सह कामगार संघाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. मुळात आंदोलन करावं का लागलं हा पहिला प्रश्न. गेले कित्येक वर्ष MTNL झाल्यापासून आम्ही आंदोलनच करतो. त्याचे कारण असं की गव्हर्नमेंटची जी नीती आहे ती नीती कामगार विरोधी आहे. कामगार म्हणजे असं करतायत की त्यांना कसं कामगारांचं खच्चीकरण होईल असं त्यांचं चाललेलं आहे. एका बाजूला कामगारांचे वेगवेगळे कायदे आणतायत, त्यांच्या विरोधातले दुसऱ्या बाजूला कामगार कसा खड्ड्यात जाईल. आताची जी स्थिती आहे आता MTNLची परिस्थिती एक नाजूक स्थितीत आलेली आहे. पूर्वी MTNL नवरत्न होतं, आमचं नवरत्न स्टेटस मधली एक MTNL ही कंपनी होती. आज तिची कंपनी स्थिती अशी झालेली आहे की आम्हाला पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही शंका आहे. याला कारण निव्वळ गव्हर्नमेंटची धोरणं, चुकीची धोरणं. त्यांनी फक्त विरोधी ऑपरेटर्स आहेत त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला, पण आपलं स्वतःचं अपत्य आहे BSNL आणि MTNL हे कसं खड्ड्यात जाईल हे त्यांची नीती आहे. त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे MTNL ला पुढच्या वेळी पगार, कारण आमचं जे काय आमचे इन्कम आहे आजचं इन्कम फक्त आम्हाला आमचे जे आम्ही भाड्याने जे दिलेले आहेत आमच्या बिल्डिंग मध्ये दुसरे जे आस्थापन आहेत भाड्याने दिलेले आहेत त्या भाड्यातून आमचं आताचं म्हणजे बिल्डिंगचं रेंट, मेंटेनन्स चार्जेस, वॉटर चार्जेस जे काय असेल तो आम्ही सॅलरी आज आम्ही ह्या भाड्यातून देतोय. पण रेंट येतो किती 1100 कोटी आणि आमचा जो खर्च आहे तो 1600 कोटीचा खर्च आहे. 500 कोटी डेफिसिट आहे ना, मग तो भरून कोण काढणार. पण त्यालाही कोणी आम्हाला जबाबदारी म्हणजे कोणी घ्यायला तयार नाहीये. गव्हर्नमेंटचं एक धोरण आहे तुम्ही कमवा तुम्ही खर्च करा, पण ते शक्य होत नाही. ज्या वेळेला नवरत्न स्टेटस होतं तर करोड रुपयाचा प्रॉफिट होता, तुम्ही गव्हर्नमेंटने घेतला, लुटली अक्षरशः MTNL ला गव्हर्नमेंटनी. आणि आता MTNLची परिस्थिती खराब आली तेव्हा त्यांनी हात वर केले. त्याच्यावर दुसऱ्या बाजूला तुम्ही BSNL आणि MTNL एका वेळेला प्रायव्हेट झाले म्हणजे कॉर्पोरेशन झाले, त्यांना तुम्ही वेगळा नाही देता. मग MTNL ला सावत्र बांधण्याची भावना का देता तुम्ही. त्याच्यासाठीच आहे ना आमच्या काय झालं की आमची लँडलाईन, GSM, मोबाईल वगैरे ह्याचं जे काय भाडं येतं म्हणजे ह्याच्या संदर्भात ते सगळं BSNL ला जातं त्यांच्याकडे. आमच्याकडे म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे फक्त रेंटच्या स्वरूपात आमचं इन्कम आहे, पण आमच्या कर्मचाऱ्यांचं का आमचं काय भविष्य, आमचं भविष्याविषयी काही कोणी बोलायला तयार नाहीये. कालच आमची जे हे डायरेक्टर HR बरोबर कॉन्फरन्स मध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये. दिल्लीवरून ते बोलत आम्ही मुंबईतून. तर त्या बैठकीत त्यांनी सरळ सगळ्यांचे जे काय डिमांड होते ते सगळे धुडकवले. एका बाजूला तरी सुरुवातीला गेल्या टायमाला आमची बैठक झाली त्यावेळेला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्हली काहीतरी हे करतोय, बघू आपण करू, सर्वाइव्ह करू. आणि आता तर त्यांनी तेही करायचं मान्य नाही केलं. आणि आमचे CMD तर यायलाच तयार नाही समोर. हे CMD पूर्वी बोलत होते की मी आहे तोपर्यंत MTNL ला धक्का लागणार नाही, आणि ते CMD आमच्या आता कुठच्याही मिटिंगला अटेंड होत नाही. मग आमचं कर्मचाऱ्यांचं काय भविष्य, आम्हाला काय करणार. आमचं फक्त एकच डिमांड आहे तुम्ही आम्हाला BSNL मध्ये मर्ज करा, आम्ही आनंदाने जायला तयार आहे. पण तेही नाही, त्यांच्या अटी शर्ती आहेत तेही नाहीये. मग आम्ही काय करायचं. आमच्या 2046 पर्यंत 52 पर्यंत रिटायर होणारी माणसं आहेत, मग त्या मुलांनी काय करायचं. त्यांचं भविष्य अंधारातच आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शिळ MK कंपाऊंडमधील 18 इमारतींच्या बांधकामांचाही समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती क्षेत्रातील बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेचं प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामं तोडण्यात येत आहेत. या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकामं, RCC इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम, टर्फ या प्रकारच्या बांधकामांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे. तसेच खाडी किनारी अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील एकविरा मित्रमंडळ हॉल येथे महागिरी शिवसेना शाखा, शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था व सचिन चव्हाण मित्रपरिवार यांच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला सचिन चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावरती जाऊन त्यांनी दर्शन देखील घेतले. गोरगरीब नागरिकांना अन्नदान केले. संध्याकाळी प्रभाग क्रमांक 22 मधील 5वी ते 12वी पर्यंतच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, समाजसेविका ऋता आव्हाड, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, माजी नगरसेवक गिरीश राजे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख ज्योती कोळी, माजी महापौर स्मिता इंदुलकर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, सहसचिव विश्वास निकम, युवा सेना पदाधिकारी धनश्री विचारे, सौरभ निकम, योगेश सावंत, मितेश देशमुख, विभाग प्रमुख संजय भोई, आशिष वैती, विभाग संघटक राकेश जाधव, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, महिला विभाग संघटिका सोनल ठाकूर, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष प्रवीण खेरालिया, समाजसेविका प्राजक्ता सचिन शिंदे, शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार,
येते आम्हाला वाईट आपल्या परीक्षकाला काहीतरी वाटली पाहिजे. वा अभिनंदन. साधारण गोष्ट नाहीये. विदाउट क्लास फर्स्ट क्लास याला असतं म्हणतात. आपल्या विभागात सोडून तो सुद्धा सांगा थोडं मस्करी मध्ये पण बरेच उपक्रम मोठे. विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आमच्या लाडक्या वंदिते उच्चारे आव्हाड यांच्या उपस्थितीत सचिन चव्हाण यांचं अभिष्ट चिंतन केलं जातं. मावळची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे शुभेच्छा दिल्या जातात. त्यांच्या भावी करिअरसाठी एकच वादा आमचा सचिनला. थोडा पाळका मुलांना मला अति आनंद. साहेब सूर्यजी गोगारे साहेब आणि सन्माननीय शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख शहर प्रमुख माननीय सन्माननीय एमजी पवार साहेब यांची उपस्थिती आज प्रेमाचा माळा असा फुलतो. खास करून जगा पर बैठो अरे इंग्लिश मध्ये बोलू का जागेवर बसा. आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने गेली अनेक वर्ष सातत्याने हे 10वं वर्ष आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा एक सोहळा हा आम्ही दरवर्षी करतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेनी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोपासली जाते भावना आणि त्याचा आम्ही एक खारीचा वाटा उचलतो. आपल्या ठाण्याचं सगळ्या शिवसैनिकांचं जे गुरुवर्य धर्मेंद्र आनंदिगे साहेब आहे त्यांच्या समाधीवरती सकाळी नतमस्तक झालो. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्यासमोर हात जोडून विनम्र अभिवादन केलं आणि शिवसेनेचे नेते ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष तसं गेली वर्षभर वेगवेगळे उपक्रम असतात. कधी आम्ही मोफत आरोग्य शिबिर घेतो, कधी आपला या विभागातला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन कार्यक्रम तो 2 धर्मांना जोडणारा कार्यक्रम आहे. गेली 15 वर्ष सातत्याने आम्ही करतो. इथल्या या स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटचं आयोजन करतो. या विभागामध्ये ज्या काही समस्या असतील मध्यंतरी जेवढे परिवहनचे जे स्टॉप आहेत थांबा आहेत त्याची दुरावस्था झाली होती ती मी आणि माझ्या सहकार्याने ही निदर्शनं आणून दिली. त्याच्याविषयी आवाज उठवला होता. खाटण रोडला एका नराधमांनी बालिकेवरती अत्याचार केला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते धावून गेले. महिला आघाडी धावून गेली. युवासेना धावून गेली आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला. या निमित्ताने सिंहावलोकन करायचंय की आपण काय करतो. तर शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 11 वर्ष सातत्याने वह्या वाटप करतो. नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेला असतो आणि ह्यांचा आशीर्वाद ही आमची कायम ताकद राहिलेली आहे आणि ही प्रेरणा त्यातनं आम्हाला मिळते. अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला आहे. तसंच नेपाळ येथून पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत. ओम गुप्ता उर्फ मोनू भीम यादव आणि अमरकुमार कोहली असे उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावं आहेत. कासारवळली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी 11 ग्रॅम MD विकणाऱ्या विशाल सिंह आणि मल्लेश शेवला या 2 जणांना 1 जून 2025ला अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला आणि उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती. तपासादरम्यान येथे MD अंमली पदार्थ बनवले जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी छापा मारून 18,54,000 रुपये किमतीचे रसायन आणि यंत्रणा जप्त केली आहे. परंतु ड्रग करणारे 3 आरोपी ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली हे तिघही उत्तर प्रदेशामार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी गिर जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या आरोपीकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा 30,99,000 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार शिंदे, कारले, निकम, रावते, ठाणेकर, यादव यांच्या पथकाने केली आहे. गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम MD जप्त केला होता. त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला. सदरच्या गुन्ह्यामध्ये MD हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं. उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण MD बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी MD बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं. तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला. त्या कारखान्यामध्ये जे MD बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं. त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणतर्फे या प्रकल्पाचं काम एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षावली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे 1.5 एकर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचं काम एप्रिल 2025 मध्ये सुरू झालंय. महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्याचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आलं आहे. आता हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पाचं पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी व नागरिकांना नैसर्गिक शेती, पिके, भाजीपाला, फळझाडे, सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती, प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच शेतीचं महत्त्वही समजून घेता येईल असंही पाटील यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स पण ठेवल्यात. ओके. खत आहे. नमस्कार सर, माझं नाव गणेश भोईर. मी उद्यान तपासनीस ठाणे महानगरपालिका. आमचा दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो. त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती. त्यानंतर आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे 1.5 एकरचा हा प्लॉट आहे. इथे पूर्वी काहीच नव्हतं. हे सर्व प्लॉट क्लीन करून, बेड प्रिपरेशन करून, त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील, फळझाडे असतील, यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे.
आता बघता की सध्या ग्रोथ स्टेजमध्ये आहे. म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे. आता साधारण 1-2 महिन्यानंतर याला पूर्ण त्याचं एक स्वरूप येईल, म्हणजे फळं लागलेले दिसतील. आम्ही बघा 3 प्रकारचे हे म्हणजे व्यवस्थापन केले. फळझाड भाजीपाला आहेत ते 2 प्रकारचे आहेत, एक एक्झॉटिक आहेत आणि एक हंगामी आहेत, ज्यामध्ये वांगे, टोमॅटो, त्याच्यानंतर कोबी, एक्झॉटिकमध्ये ब्रोकोली आहे, लेट्यूस आहे. त्यानंतर फळझाडांमध्ये विविध प्रकारची फळझाडं लावलेली आहेत. प्रत्येकाचे 2-2, 3-3 सॅम्पल लावलेले आहेत. आंबा झाला, अवोकाडो झालं, अंजीर झालं, त्यानंतर पोमोग्रॅनेट झालं, पोमेलो पण आहे इथे, आणि लिंबू आहे, चायनीज लिंबू आहे. अशी विविध प्रकारची फळझाडं आहेत. त्यानंतर आम्ही 2 प्रकारचे राईस लावलेले आहेत आणि नाचणीचं सुद्धा इथं उत्पादन घेण्यात येत आहे. आपण त्यानंतर चारा पिकांमध्ये पण, कारण आमचं आता इथं प्रस्तावित आहे की आम्ही इथे गाई, विविध प्रकारच्या शेळ्या, कुक्कुटपालन म्हणजे एक लाईव्ह स्टॉक इथं आणण्याचं आमचं प्रस्तावित आहे, नियोजन आहे. त्यामुळे आम्ही इथं चारा पिकं सुद्धा घेत आहोत, ज्यामध्ये मका वगैरे आहे. त्याच्यानंतर रूट वर्गीय म्हणजे आपले रताळी झाली, सुरण झालं, हे सुद्धा आम्ही इथं लागवड केलेली आहे. वेलवर्गीयांमध्ये भोपळा, त्याच्यानंतर स्नेक गॉड झालं, कारलं झालं, अशा विविध प्रकारच्या सध्या भाज्यांची लागवड केलेली आहे. सर, आमचा मुख्य उद्देश हाच आहे की ठाण्यातील नागरिकांना व लहान मुलांना आता सध्या माहिती नाही की शेती काय असते. त्यांच्या जे घरात जेवण म्हणजे ताटामध्ये समोर जे जेवण परोसलं जातं त्याच्यामध्ये किती मेहनत लागते शेतकऱ्याला उगवण्यासाठी, तर त्याची जाणीव करून देण्यासाठी व एकंदरीत शेती काय असते याची माहिती देण्याकरिता आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.